कारण ते आज याची गाडी आली होती ना शालेय पोषण आहारची, त्यामुळे गेट उघडं होतं आणि व्यवस्थित पोर आले होते मध्ये. आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून धावत पळत ते पण गेले. होते. तो काय झाला, एक मेडिकल इमर्जन्सी, त्यांना असं वाटलं ते घाबरून गेले. हे आहे मेडिकलचं त्याचं सगळं आहे, पण तोच बसतोय तोच आहे, पण पण त्याला बाहेर पडले होते दोन पंप तीन. वगैरे इथून येथे पडले होते ते त्याला पण पंप वगैरे लागत होती त्याच्यामुळे. आणि इतका तुमच्या ऑफिसमध्ये इतके जास्त स्कूलमध्ये इतके जास्त चिटिंग आहे, बुक्स आहे, चिठ्ठी वगैरे आहे, शॉर्टमध्ये झेरॉक्स करून ठेवलेले आहे, त्याचे काय आहे? विद्यार्थ्यांनी आमच्या असं चेक करताना तुमची चेक होत नाही का ते सगळं? फक्त आम्ही मध्ये घेताना घेतो, परंतु ते आज सुरुवातीला आणून झाले असते त्यांनी करायचे. पण मी वर्गात प्रत्येक शिक्षकाने वर्गात बसल्यावर आम्ही सगळ्यांचे चेक करतो, वर्गात पण चेक करून घेतो. पुस्तक कसं आली इतकं झेरॉक्स शॉर्टमध्ये करून कसा मुलाने ठेवलेली ते आहे तेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं ना तेव्हा भेटलं असं सर त्यांनी. काय? आम्ही जेव्हा वर्गात चेक करतो ना, गार्डिंगला जेव्हा जातो ना शिक्षक, तुमचा इन्व्हिजिलेटर काय करत आहे त्यावेळी ते चेक करत नाही का? आणि पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर जर ग्राउंड फ्लोअरला तपासणी करत होतो तो वरून टाकत होते का? शिक्षक चेक करतात मध्ये पण. एकदा इथे चेक करतो आपण, गेटमधूनही चेक करतो, आणि शिक्षकमध्ये गेल्यानंतर त्या अगोदर चेक करून बॅग्स वगैरे, चप्पल वगैरे, शूज वगैरे सगळे बाहेर काढला होता, तर मग चेक करतात मध्ये जाताना. चल, हे सगळे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाका, ते मीडियामध्ये द्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटला सांगा. जी सर.